स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. कशा आहात सगळे? जरा ऍक्शननी करून दाखवा. देन वी विल स्टार्ट द सेशन. कशा आहात सगळे? एकदम सांगा. मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य हेच माझं आणि माझ्या कुटुंबाचं जीवन आहे. मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. लक्षात घ्या, जेवढी पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही स्वतःला द्याल तेवढंच सुंदर जीवन आपलं बनणार आहे. कोणीतरी स्क्रीन शेअर केली? ओके. सो स्वस्त, मस्त, जबरदस्त अशा जीवनाची सुरुवात आपण करण्यासाठी आज रेकीला अजून डिटेलमध्ये शिकू आणि वेळ मिळाल्यास आज आपण औरा हा टॉपिक कव्हर करणार आहोत. तर काल आपण बघितलं रेकी काय आहे. तर रेकी सर्वव्यापी जीवनशक्ती. रेचा अर्थ सर्वव्यापी आणि कीचा अर्थ जीवनशक्ती, ज्यालाच युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी असं म्हणतात. ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे जी व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या समस्यांचं एक सुंदर समाधान आहे. या रेकीला सर्व धर्मपंथीय जसं तत्वचिंतक यांनी मान्य केलेलं आहे. चीनी इला ची म्हणतात, रशियन याला बायोप्लास्टिक एनर्जी म्हणतात, इंग्रज याला लाईट म्हणतात किंवा होली स्पिरिट म्हणतात, हिंदू याला प्राण ऊर्जा म्हणतात, ईश्वर कहिये, खुदा कहिये, अल्लाह कहिये, भगवान कहिये, सर्वांनी या ब्रह्मांडीय ऊर्जांचा स्वीकार केलेला आहे. आणि ही एक सायंटिफिक ऊर्जा आहे जी जगामध्ये व्याप्त आहे. आता जर तुम्हाला कोणी विचारलं की खरोखर रेकी काम करते का, रेकीचा काही उपयोग होतो का, त्यासाठी आपण त्या व्यक्तीला एक पॉझिटिव्हिटीने सहज काय करायचं, जी ऊर्जा आता तुम्ही म्हणतो की आपण विदेशात जी ऊर्जा वापरली जाते ती एकदम पॉझिटिव्ह असते आपण म्हणतो ना, त्याच पद्धतीने गुगलवर जायचं आणि एक टाईप करायचं, रेकी इन हॉस्पिटल. रेकी इन हॉस्पिटल्स. आणि आपण काही इमेजेस बघू. परमिशन यूज. आता जर आपण बघितलं तर तुम्हाला इमेजेस दिसून राहिले का सगळ्यांना? प्रीती म्हणून दिसत आहेत ना इमेज? आता आपण हे जे रेकीच्या इमेजेस बघतो आहे, या सगळ्या इमेजेस हॉस्पिटल मधल्या आहेत. आता जी ऊर्जा हॉस्पिटलमध्ये वापरली जाते किंवा ज्या गोष्टी हॉस्पिटलमध्ये वापरल्या जातात त्या सगळ्या एनर्जीज अंधश्रद्धा असू शकतात का? जी ऊर्जा हॉस्पिटलमध्ये वापरली जाते, हे अनेक चित्र तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. आणि हॉस्पिटलमध्ये जी ऊर्जा वापरली जाते तर ती ऊर्जा कुठेतरी अंधश्रद्धा आहे का? रेकी ऊर्जा अगदी याचे हिलर्स म्हणजे फॉरेनमध्ये काय आहे की एखाद्या पेशंटचं ऑपरेशन आहे तर ऑपरेशन करण्याआधी त्याला हिलिंग दिलं जातं आणि त्याला चांगली रिकव्हरी मिळावी यासाठी पण ऊर्जांचा वापर केला जातो. त्यासोबतच ही ऊर्जा इतकी सेफ आहे की न्यूबॉर्न बेबी पासून वयोवृद्ध लोकांसाठी ही ऊर्जा वापरली जाते. आणि याचे अनेक हॉस्पिटलमध्ये ही एनर्जी हिलिंगची पद्धत अगदी मान्यताप्राप्त पद्धती आहे आणि याचा वापर केल्या जातो. मग आता इथे आपल्याला काय लक्षात आलं की जी ऊर्जा हॉस्पिटलमध्ये वापरली जाते ती ऊर्जा अंधश्रद्धा असूच शकत नाही. क्लिअर झालं? ही रेकी ऊर्जा जर हॉस्पिटलमध्ये वापरली जाते तर अंधश्रद्धा आहे का? मग आता आपल्या डोक्यातनं एक विषय क्लिअर झाला ना. जर उद्या तुम्हाला म्हटलं की रेकी अंधश्रद्धा आहे, मग ती ब्लॅक मॅजिक आहे, मग याचं कुणाचं तरी वाईट करण्यासाठी वापरलं जातं, तर असं मुळीच नाहीये. ही दिव्य रेकी शक्ती युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी आहे आणि ही ऊर्जा कुणीही स्वतःच्या कल्याणासाठी आणि इतरांच्या कल्याणासाठी वापरल्या जाते. ठीक आहे, ही ऊर्जा आपण कुणीही स्वतःसाठी किंवा इतरांसाठी वापरू शकतो. आणि जगामध्ये जर हॉस्पिटलमध्ये वापरल्या जाते तर ही ऊर्जा अंधश्रद्धा नाही आहे. एवढं क्लिअर झालं? याच्या प्रती कोणाला डाऊट आहे का आता? ठीक आहे. आणि तुम्ही स्वतः देखील गुगलवर जाऊन बघू शकता. आपल्या भारतामध्ये सनराइज युनिव्हर्सिटीमध्ये
MSc इन रेकी हा कोर्स उपलब्ध आहे. कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठामध्ये रेकी हा जो विषय आहे तो शिकवला जातो. योग अँड नॅचरोपॅथीचं जे त्यांचं ट्रेनिंग MA इन योगामध्ये रेकी हा विषय शिकवला जातो. नॅचरोपॅथीमध्ये देखील रेकी हा विषय शिकवला जातो. याचाच अर्थ काय, ही जर दिव्य रेकी शक्ती आहे, हा कोर्स अगदी वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकवला जातो. आपल्या अनेक विद्यापीठांमध्ये तर याची गेस्ट लेक्चर बोलून विद्यार्थ्यांचं जे मानसिक संतुलन करायचं आहे त्याच्यासाठी या रेकी ऊर्जांचा वापर केला जातो. तर ही एक म्हणजे मान्यता प्राप्त एनर्जी आहे. इथे कुठल्याही पद्धतीने अंधश्रद्धेला स्थान नाही आहे. आपल्या भारतामध्ये अथर्व वेदामध्ये देखील या ऊर्जांचा उल्लेख आहे आणि त्यासोबतच अथर्व वेदासोबतच या ऊर्जांसोबत भगवान बुद्ध रचित कमलसूत्र या ग्रंथामध्ये देखील रेकी ऊर्जेचा उल्लेख केला गेलेला आहे. भगवान बुद्ध रचित कमलसूत्र या ग्रंथामध्ये देखील रेकी ऊर्जांचा उल्लेख केला गेलेला आहे. काल आपण रेकीचे 5 तत्व बघितले. आजच्या दिवस चिंता करणार नाही, आजच्या दिवस राग करणार नाही, इमानदारीने आपल्या उपजीविकेचे साधन जमा करणार आणि सर्व चेतन आणि अवचेतन वस्तूंप्रती आपला आभार भाव, थँकफुलनेस आपल्याला व्यक्त करायचा आहे. रेकी काय आहे आणि हे शिकल्याने लाभ काय होतो ते आज आपण बघणार आहोत. तर रेकी ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. ही सर्वप्रथम व्यक्तीमधले नकारात्मक ब्लॉकेजेस काढते, नकारात्मक ब्लॉकेजेस काढते आणि शरीराचं नैसर्गिक संतुलन स्थापित करत असते. नकारात्मक ब्लॉकेजेस काढून शरीराचे नैसर्गिक शक्ती संतुलन स्थापित करते. रेकी विकृतींना थांबवून सकारात्मकता कायम ठेवते. रेकी सर्व प्रकारच्या विकृतींना थांबवून नकारात्मकतेला दूर करून सकारात्मकता निर्माण करते. रेकी व्यक्तीच्या आध्यात्मिक विकासासाठी एक प्रभावी साधन आहे, सुरक्षित उपचार पद्धती आहे. याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. रेकीचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. सहजतेने ही ऊर्जा आपण स्वकल्याणासाठी आणि इतरांच्या कल्याणासाठी सहजतेने यूज करू शकतो. रेकी काय नाही आहे, ठीक आहे. तर रेकी ही कुठलाही धर्म म्हणून आपण नाही करू शकत की विशिष्ट एखाद्या धर्मासाठीच रेकी वापरल्या जातं, विशिष्ट एका पंथासाठी वापरल्या जातं, असं काहीच नाही आहे. रेकीचा तंत्र मंत्र याच्याशिवाय याच्यासोबत कुठलाही संबंध नाही आहे. मौली विद्या, राक्षसी विद्या, संमोहन, हिप्नोटिझम याच्यासोबत रेकीचा कुठलाही संबंध येत नाही. तर रेकी पण हिला काही मर्यादा पण आहेत. मर्यादा म्हणजे की जन्मता आलेले दोष रेकी दूर करू शकत नाही. कारण बाय बर्थ, पण याच्यातही आपल्याकडे एक उदाहरण असं आहे, पण त्या आईने आपल्या मुलीवर 13 वर्षाची असताना उपचार चालू केला आणि आता ती मुलगी 30 वर्षाची आहे. तर स्वतःचे सगळे कामं स्वतः करू शकते, इतकी ती स्वस्थ झालेली आहे. सगळ्या गोष्टी तिला समजायला लागलेल्या आहेत. तर रेकी अशा उपचारांसाठी खूप दीर्घ वेळ घेऊ शकते. रेकी मृत्यू टाळू शकत नाही, कारण जन्म आणि मृत्यू हे त्या ईश्वराचं, क्रिएटरचं आहे. तर त्याच्यामुळे तो केव्हा येईल त्याच्यामध्ये रेकी मध्यस्थी करत नाही. आणि कधी एखादी व्याधी गरजेपेक्षा खूप वाढलेली आहे जास्ती, तर तिथे रेकी जास्ती उपचार करू शकत नाही. तर लक्षात घ्या, पण आपल्याकडे 2 उदाहरणं अशी आहेत. मी आज युट्यूबवरून माझे ते आहेत व्हिडिओ जे मी तुम्हाला पाठवते. तर 2 उदाहरणं तुम्हाला सांगते आपल्याकडे असे आहेत की पहिलं उदाहरण असं आहे, डॉक्टर आणि 2019ची गोष्ट आहे. 4 स्टेजचा कॅन्सर एका महिलेला डिटेक्ट झालेला होता आणि डॉक्टरांनी फक्त जास्तीत जास्त 40 दिवसांचं आयुष्य सांगितलेलं होतं. जगाच्या पाठीवर कुठल्याही डॉक्टरांकडे न्या, कुठल्याही मोठ्यातल्या मोठ्या हॉस्पिटलला न्या, ही पेशंट वाचू शकत नाही असं डॉक्टरांनी निदान केलेलं होतं. पण आज 2025 चालू आहे, ती पेशंट खूप चांगल्या पद्धतीने स्वस्थ आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरं जे आहे ते दुसरं असं आहे की रेकी जी आहे, तर ती एक आपल्याकडे डॉक्टर आहेत पुण्याला, डोंगरे फॅमिली आहे, ज्यांच्या घरात 3 डॉक्टर आहे. मुलगा सून कॅन्सर रिसर्च स्पेशालिस्ट आहे, त्याच्यात त्यांचं रिसर्च चालू आहे आणि त्यांचे हस्बंड MBBS आहे. स्वतः मॅडमच्या याच्यातला तुम्ही व्हिडिओ बघू शकता की मॅडमला एक ऑटो इम्युन डिसऑर्डर झाला होता, ज्यात त्यांच्या तोंडात रोज दररोज रक्त येऊन येऊन अक्षरशः तोंड कोळशासारखं काळं झालेलं होतं. आणि
रोज त्या फक्त 1 वर्ष कशा जगल्या बघा, 3 वर्षापासून त्रास होता. 1 वर्ष माला जुळण्याच्या आधी त्या फक्त दूध पोळी मिक्सरमध्ये ग्राइंड करून लिक्विड फॉर्म मध्ये ग्रहण करत होत्या. फक्त जिभेवर ठेवून गिळणं, त्यांना ते जिभेवर ठेवण्याच्याही संवेदना नव्हत्या, एवढा त्रास त्यांना होत होता. पण आज त्या पूर्णपणे बऱ्या झालेल्या आहे. लाल तिखटाचा ठेचा देखील खाऊ शकतात आहे. जेही महिला डॉक्टरांनी मेडिकल, घरीच 3-3 डॉक्टर होते, कॅन्सर पर्यंत टेस्ट झालेल्या होत्या, ऑटो इम्युन डिसऑर्डर डिक्लेअर झालेला होता आणि मेडिकल सायन्समध्ये त्याच्यासाठी औषध नव्हतं, पण रेकीतनं त्या बऱ्या झाल्या. मग अशा पद्धतीने रेकी जर पेशंटला प्रॉपर हिलिंग केलं तर तो पेशंट स्वतःही हिल होऊ शकतो. आणि रेकीच्या सेकंड लेवलमध्ये तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही हिलिंग पाठवू शकता. तर डिस्टन्स हिलिंग हा रेकीचा खूप सुंदर फायदा पण आपल्याला याच्यातून होऊ शकतो. पण रेकीला मर्यादा आहे की शस्त्रक्रियेद्वारे जर एखाद्याचा ऍक्सिडेंटल हात पाय काढून टाकावा लागला तर तिथे रेकी मदत करत नाही. तिथे रेकी उपयुक्त ठरणार नाही. रेकीची विशेषता काय आहे? रेकी ही मानवाला दिलेली अनमोल देणगी आहे. रेकी एक सरळ उपचार पद्धती आहे. 1 किंवा 2 दिवसाच्या शिक्षणाद्वारा रेकीचं ज्ञान आणि अनुभवांची प्राप्ती करू शकतो. कुठल्याही वयाचा व्यक्ती, तो शिकलेला आहे किंवा कमी शिकलेला आहे, त्याला तो फरक पडत नाही. फक्त शिकण्याची इच्छा असेल तर तो रेकीचा वापर स्वतःसाठी आणि इतरांसाठी निश्चितपणे करू शकतो. रेकी उपचार में व्यक्ति को रेकी उसके आवश्यकता अनुसार प्राप्त होती है, इसलिए इससे किसी भी प्रकार की कोई हानि नहीं होती, केवल संतुलन ही स्थापित होता है। रेकी उपचार से शरीर का नैसर्गिक संतुलन स्थापित होने से नकारात्मक विचार अपने आप मुक्त हो जाते हैं और पॉजिटिव यानी सकारात्मक विचार आ जाते हैं। प्रथमा रेकी के दौरान वाहक सिर्फ हस्तस्पर्शद्वारा, लेवल 1ला तुम्ही आता जेव्हा तुमचा शक्तिपात होईल पुढच्या आठवड्यामध्ये आणि प्रॅक्टिकल करणार आहे आपण, की तुम्ही स्पर्शाच्या माध्यमातून स्वतःचं किंवा इतरांचे दुखणे कमी करू शकणार आहे. हे प्रॅक्टिकल आपण क्लासमध्ये घेणार आहे की तुम्ही स्पर्शाने स्वतःचं आणि इतरांचं दुखणं सहजतेने दूर करू शकणार आहे. रेकी उपचार से शरीर का नैसर्गिक संतुलन स्थापित होने से नकारात्मक विचार अपने आप मुक्त हो जाते और व्यक्ति पॉजिटिव और सकारात्मक होने लगता है। प्रथमा रेकी के उपरांत हस्तस्पर्श द्वारा उपचार कर सकता है और रेकी द्वितीय म्हणजे रेकीची सेकंड लेवल केल्यानंतर तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही हिलिंग करू शकता। रेकी द्वारा स्थूल शरीर के साथ साथ आप प्राणमय शरीर, मनोमय शरीर पर भी प्रभावी असर डालता है। परिणाम स्वरूप रोगों का मूल रूप से उपचार हो जाता है। आता बघा, मला एक सांगा की जर एखाद्याला बीपी, शुगर किंवा थायरॉइड डिटेक्ट झाला आहे का कोणी इथे? बीपी, शुगर, थायरॉइड पेशंट? एनीवन? ओके, एक मिनिट. मयूर चव्हाण सर अनम्यूट करा. काय आहे? बीपी बीपी आहे. किती दिवसांपासून आहे सर? 12-13 वर्ष. 12-13 वर्षांपासून. सर पहिली जी गोळी तुम्हाला सुरू झालेली होती, तर त्या पर्यंत काय फरक आहे? काय नाही हो, गोळ्यामध्ये वाढ आहे फक्त. आलं लक्षात? मला हेच ऐकून घ्यायचं होतं. गोळ्यांमध्ये वाढ आहे म्हणजे जी पावर वाढत गेली, 1च्या 2 पावर झाल्या. वाढत गेली आणि गोळीचा म्हणजे दोन एक टाइम 2 गोळ्या आल्या, याचा एक आजूबाजूला आवाज आहे. मी अजून एखादा आपल्या, एकच मिनिट. आणखी कोणी आहे का बीपी शुगर वाले? कारण सरांच्या आजूबाजूला आवाज खूप आहे. दिलीप सर अनम्यूट करा. काय आहे सर? हा हा बीपीचा त्रास आहे मला वयाच्या 45व्या वर्षापासून. आणि गोळी चालूच आहे. किती रो- गोळ्या चालू रोज आहे? रोज एक गोळी बीपी साठी आणि ॲलर्जीचा एक त्रास आहे. तो ॲलर्जीचा त्रासासाठी सुद्धा गोळी चालू आहे. पण आतापर्यंत फक्त गोळी सुरू आहे, त्यामुळे फक्त मेंटेन राहतंय, पण बीपी जात नाहीये. म्हणजे बीपी हा आजार आहेच आहे. ठीक आहे. आता सर एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपण डॉक्टरकडे जातो, औषध कशासाठी घेतो आपण? आजार ठीक करण्यासाठी की तो फक्त कंट्रोल ठेवण्यासाठी? आजार जाण्यासाठी म्हणूनच आपण जातो. आजार जाण्याचं, पण खरोखर ऍक्च्युअल असं होतं का? नाही ना होत तसं, आजार जातच नाहीये. आजार फक्त जात नाही, थोडंफार गोळीचं प्रमाण वाढत जातं. ठीक बरोबर आहे. आहे. आज बीपीची गोळी आहे, उद्या कोलेस्ट्रॉलची पण लागू शकते मागे.
हो हो हो, अगदी अगदी अगदी. होऊ शकतं. शुगरवाल्याला उद्या इन्सुलिन चालू होऊ शकतं. एखादा किडनी डॅमेज किंवा तो पेशंट डायलिसिस पर्यंत जातो. मग त्या व्यक्तीला जेव्हा शुगर किंवा बीपी डिटेक्ट झाला किंवा थायरॉइड डिटेक्ट झाला, त्यावेळेस आपल्याला जी गोळी दिली जाते ती आजार ठीक करणारी आहे की फक्त कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातो? कंट्रोल करण्याचा. मग कंट्रोल करण्याचा प्रयत्न जर होत असेल त्या गोळीनी, मग गोळीचं प्रमाण का बरं वाढतं? बरंच करू शकत नाही ना, ते थांबवू शकत नाही. लक्षात आलं? आता मला एक सांगा, शुगर, बीपी, थायरॉइड हे डिसीज आहे की डिसऑर्डर आहे? हे डिसीजेस आहेत ना. नाही. तुम्ही मेडिक्लेम काढला का कधी? नाही नाही काढला. हा, मेडिक्लेम काढताना पहिले तो जो एजंट देतो ना, तो सांगतो शुगर, बीपी, थायरॉइड हे डिसीज नाहीये, डिसऑर्डर आहेत. ते तुमच्या आजारामध्ये मोडल्या जात नाही. का बरं? कारण डिसऑर्डर डिसऑर्डर म्हणजे काय? जे तुमच्या लाईफस्टाईल मधनं आलेले आजार आहेत. अच्छा. ज्याच्या जीवनामध्ये जास्ती टेन्शन, त्याला बीपी, शुगर येणारच आहे. म्हणजे ते काय, आणि टेन्शन कशामुळे आलं? तुमच्या आजूबाजूला जे सराउंडिंगचं वातावरण आहे त्याच्यातनं तुम्हाला टेन्शन आलं, बरोबर? अगदी खरंय. आता आणि मग ते गोळी अशी कोणतीच बनली नाही की जे टेन्शन कमी करेल. तुम्ही सायकोलॉजिकल गोळ्या जरी घेतल्या तर त्या गोळ्या तुम्हाला झोपवून ठेवतात. डोकं मंद होऊन जातं आपलं, तो व्यक्ती ऍक्टिव्हच उरत नाही की काय टेन्शन घेत. म्हणून या गोळ्यांना काय आहेत, मर्यादा आहे. आणि आपल्याला जर खरोखर ठीक व्हायचं असेल तर एक साधा उपाय तुम्हाला सांगते कि अगर हमारे जिंदगी में कोई प्रॉब्लम है, कोई बीमारी है, तो उसके लिए हमने कहीं ना कहीं कारण दिया है. बरोबर आहे? आपण कारणावर औषधच करत नाही, आपण त्या प्रॉब्लेमवर असर करतो. आणि म्हणून ही जी रेकी ऊर्जा आहे ही रूट कॉज पासून का बरं आजार बरा करू शकते? कारण आपण त्या कारणांवर इफेक्ट करतो की ऍक्च्युअल ते कारण कुठून आलेलं आहे. आणि हे कारण येत असतं आपल्या सराउंडिंग मधनं, आपल्या औरामधनं, आणि आपल्या सेवन चक्रा इफेक्ट झाला की मग तो फिजिकल बॉडीवर, आणि कुठला चक्र डॅमेज झाल्यावर कुठल्या याच्यावर. आणि जर चक्र अस्तित्वात नसते तर आज विदेशांमध्ये रेकी आणि चक्र हिलिंग शिकवलं गेलं असतं का? आपण त्यांना आता बघा, योग कुठला आहे? आपल्या भारतातला आहे. पण आज कोणीच म्हणत नाही मी योग करतो. आपण काय म्हणतो? मी योगा करतो. योगा कुठून आला? भारतातला योग विदेशात गेला आणि तो योगा म्हणून भारतात आला, आणि आपण आज जागतिक योगा दिन साजरा करतो. योग दिवस साजरा नाही करत आपण, योगा डे साजरा करतो, बरोबर की नाही? मग अगदी खरंय. त्याच पद्धतीने ही रेकी ऊर्जा आपल्या भारतातनं गेली. भगवान बुद्धांच्या कमलसूत्रामध्ये याचा उल्लेख आहे, अथर्ववेदामध्ये उल्लेख आहे, रामायणामध्ये अहिल्याच्या स्वरूपात प्रभू रामचंद्रांनी या स्पर्श चिकित्सेचा वापर केलेला आहे. भगवान कृष्णांनी द्वापर युगात कुबडाची दाशी होती, कुब्जा दाशीचं कुबड नाहीचं करून तिथे या ऊर्जांचा उल्लेख केलेला आहे. आणि घराघरामध्ये बाळ रडलं की आई त्याला जवळ करते आणि ते रडणारं बाळ शांत होतं. ही ऊर्जा आपल्याकडे अस्तित्वात होती आहे. तर या ऊर्जेमध्ये क्षमता आहे आपल्या कुठल्याही प्रॉब्लेमला रूट कॉज पासून ठीक करण्याची. आणि म्हणून आज आपल्याकडे असे रिझल्ट आहे की अनेक लोकांच्या बीपी, थायरॉइड आणि शुगरच्या गोळ्या बंद झालेल्या आहेत. मी स्वतः, मला माझ्या सेकंड प्रेग्नन्सी नंतर थायरॉइड डिटेक्ट झालेला होता, पण टचवूड की गेले, आता माझा लहान मुलगा 15 वर्षाचा होईल, पण अजून मला त्याच्या जन्माच्या एक 6 महिने, वर्षभर मी ते थायरॉइडची गोळी घेतली. तेव्हापासून वर्षातनं दर एक वेळा थायरॉइड चेक करते. टचवूड एकही गोळी घ्यावी लागत नाही. स्वतः थायरॉइड स्पेशालिस्ट जे डॉक्टर होते त्यांनी माझी गोळी बंद केली. तर जेव्हा तुम्ही रिकीचा वापर करता, डॉक्टर स्वतः तुमचे रिपोर्ट्स बघून औषधं बंद करतात. असे आपल्याकडे अनेक लोकांचे बीपी आणि शुगरच्या गोळ्या बंद झालेल्या आहेत. पण त्याच्यासाठी सांगितलेली प्रॅक्टिस तुम्हाला नियमित करावी लागते. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो की महाराष्ट्रातले 400+ मेडिकल प्रॅक्टिशनर्स, डॉक्टर्स माझे स्टुडंट आहेत. आणि एपीजे अब्दुल कलाम सरांसोबत, माझ्या पुस्तकात त्यांचं हे पण आहे, एपीजे अब्दुल कलाम सरांसोबत सायंटिस्ट रवी शिंदे सरांनी 7 वर्ष काम केलं. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा आउटस्टँडिंग सायंटिस्टचा त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे. जिनेवानी ज्यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड दिलेला आहे, असे भारतातले इस्रोचे सायंटिस्ट माझे स्टुडंट आहेत. माझं जे पुस्तक आहे संपूर्ण सुखी जीवन के 8 तरीके, जे अमेझॉनवर कंटिन्युअस 3 महिने बेस्ट सेलिंग मध्ये राहिलेलं आहे, नंबर 1 बेस्ट सेलिंग मधून. मी अमेझॉनचं नंबर 1 बेस्ट सेलिंग ऑथर पण आहे. तर माझ्या त्या पुस्तकात त्यांची प्रस्तावना पण दिलेली आहे. मी माझं भाग्य समजते की या रेकीच्या क्षेत्रात
एवढ्या मोठ्या व्यक्तीला शिकवण्याचं मला युनिव्हर्सने संधी दिली. तर लक्षात घ्या की जे काही आजार आहे त्या आजारांना जीवनात जेही कारण दिलेले आहेत आपल्याला काय करायचं आहे, त्या कारणांना संपवायचं आहे. ते कारण संपवण्यासाठी ही रेखी ऊर्जा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मदत करत असते. ठीक आहे. तर ही रेखी शिकण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत, या रेखीच्या 5 लेवल भारतामध्ये प्रचलित आहेत. पहिली लेवल जी आता आपण शिकतो आहे, त्याच्यानंतर रेखीची सेकंड लेवल जिच्यात आपण जगाच्या पाठीवर कुठेही हिलिंग पोहोचवू शकतो. तिसऱ्या लेवलमध्ये तुम्ही 100% ऊर्जांनी मास्टर हिलिंगचं काम करता. आणि याच्यानंतर चौथी आणि पाचवी लेवल माझ्यासारखं ट्रेनर बनण्यासाठी तुम्हाला करावी लागते. पण अगदी लेवल 1 मध्ये आपण सगळे प्रॅक्टिकल करणार आहे, ज्या प्रॅक्टिकलच्या माध्यमातून आपण स्पर्शाच्याच माध्यमातून 30 ते 40% हिलिंग करणार आहे. कारण लेवल 1 ची जी ऊर्जा आहे ना, ती ऊर्जा आपली 10% एनर्जी आहे, ज्या ऊर्जांचा वापर आपण स्वतःसह इतरांसाठी निश्चितपणे करू शकतो. ठीक आहे. तर लक्षात घ्या, पुढे जाऊ आपण. ही रेखी या उपचाराबद्दल थोडीशी सर्वसामान्य माहिती मी तुम्हाला आता देणार आहे. तर माहिती है, रेकी उपचार करने की इच्छा रखने वाले हर एक को रेकी साधक बनना जरूर है. रेकी साधक बनना जरूरी म्हणजे रेकीचा शक्तिपात जो आपला पुढच्या आठवड्यात होणार आहे. शक्तिपात म्हणजे एखाद एनर्जी एक्सचेंज. या ऊर्जा एका रेकी गुरुकडनं आपल्याला ग्रहण करावे लागतात. जसं गुरु आपल्याला शिष्याला गुरुमंत्र देतो आणि त्या गुरुमंत्राच्या जापाने जसं आपलं कल्याण होतं, त्याच पद्धतीने या रेकी ऊर्जांच्या कनेक्शन फॉर्म केल्यानंतर आपण या ऊर्जांचा वापर स्वतःसह इतरांसाठी करू शकतो. रेकीची प्रॅक्टिस करण्यासाठी जर एक जागा निश्चित केली, जसं आपलं घरी देवघर आहे, रोज आपण तिथे मेडिटेशन केलं तर एक सकारात्मक ऊर्जांचा फ्लो तयार होतो. त्याच पद्धतीने ही रेकी ऊर्जा प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्याला एक स्वतंत्र जागा निश्चित करायची आहे. कधी आणि जेव्हा ऊर्जांचा प्रवाह होईल ना, कुणाला थंड जाणवेल, कुणाला गरम जाणवेल, कुणाला व्हायब्रेशन जाणवेल, राऊंड राऊंड फिरणारी एनर्जी जाणवेल. तर प्रत्येकाला जाणवणारा फ्लो हा वेगवेगळा असेल. कधी कधी तुम्ही दुसऱ्यांना हिलिंग करून राहिले आणि तो पेशंट झोपला तरी देखील त्याचं हिलिंग होत राहील, हिलिंग थांबत नाही. आणि या उपचारांसाठी जो वेळ लागतो, साधं सर्दी खोकला ताप आहे, 7 दिवस हिलिंग करायचं आहे. कॅन्सर टीबी सारखे मोठे आजार आहे तर तुम्हाला कमीत कमी 90 दिवसांचं हिलिंग करावं लागतं. आजार किती जुना आहे त्याच्यानुसार किती वेळ लागेल हे ठरवलं जातं. आणि आपण ठरवू शकत नाही की ऊर्जांचा प्रवाह किती आहे. आता जसं डॉक्टरांना ठरवावं लागतं की पेशंटच्या वयानुसार किती ml औषध द्यायचं, पण रेकीमध्ये हे ठरवायची गरज नाही आहे. रेकी स्वतः ठरवते की समोरच्याची किती नीड आहे आणि त्याच्यानुसार तो प्रवाह त्याच्या हातातून होतो आणि समोरच्याला हिलिंग मिळतं. आपण डॉक्टर मिकॉसनी 24 पॉईंट सांगितले आपल्या शरीरावरचे ट्रीटमेंटसाठी, पण मी जे तुम्हाला देणार आहे ते 7 पॉईंट देणार. 7 पॉइंट म्हणजे रेकीच्या 7 चक्रांनुसार आपण हिलिंग करणार है. उपचार कालावधी में पर्याप्त मात्रा में पानी पीना बहुत जरूरी है. भरपूर पाणी प्यावं लागतं. जेवढं तुम्ही पाणी प्याल तेवढं आपलं शरीरामधली जी निगेटिव्हिटी आहे ती हळूहळू डिझॉल्व्ह होत जाते. कारण युरिन द्वारे ती निगेटिव्हिटी किंवा घामाद्वारे ती निगेटिव्हिटी शरीराच्या बाहेर टाकली जाते. उपचार करताना आपला हस्तस्पर्श हा नेहमी हलका फिदर टच असा असावा. खूप दाबून वगैरे तो स्पर्श करायचा नाही. हस्तस्पर्श हलका, 5ही बोटं जोडलेले आणि हाताचा कप शेप ही आपली हिलिंगची पोझिशन राहणार आहे, जी डिटेलमध्ये आपण प्रॅक्टिकल करताना एक्सपिरियन्स करणार आहे. ओके, तर हा आपण थोडक्यात रेकीच्या विशेषता बघितल्या. आता मी तुम्हाला पहिले रेखीचा इतिहास थोडक्यात समजावून सांगते आणि मग आपण औरा हा विषयच सुरुवात करणार आहे. कारण औरा शिकवायला जवळपास 2 दिवस लागेल, तर उद्या सुट्टी आहे. परवा आपण औराचे प्रॅक्टिकल कम्प्लीट करणार आहे. मग ठीक आहे, मंडेला आपला क्लास होईल. उद्या आपल्या क्लासला संडे असल्यामुळे सुट्टी राहील. ओके, सो लेट मी शेअर द स्क्रीन.
स्क्रीन दिसते ना? तर डॉक्टर मिकौसी यांनी ही ऊर्जा रिडिस्कवर केली. ज्यांचा जन्मदिवस आहे 15 ऑगस्ट 1865 मध्ये त्यांचा जन्म झाला. आणि आपल्या भारताला जसं स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्टला, अगदी डॉक्टर मिकौसेंनी शारीरिक व्याधी, त्याच्यानंतर मानसिक तणाव याच्यातून स्वातंत्र्य मिळण्यासाठी, जीवनातल्या नातेसंबंधांच्या प्रॉब्लेम मधनं बाहेर पडण्यासाठी ही सुंदर रेकी ऊर्जा आपल्या जीवनामध्ये दिली आहे. रागिनी मॅडम, प्लीज स्क्रीनवर लिहू नका. ओके. तर डॉक्टर मिकाउसेंनी हे स्वतः एका कॉलेजमध्ये प्राध्यापक होते आणि स्वतः पीएचडी झालेले व्यक्ती होते. आणि त्यांना एक दिवस त्यांच्या विद्यार्थ्यांनी म्हटलं की जगामध्ये सर्व दुःखांचा नाश करणारी अशी कोणती ऊर्जा आहे की ज्या ऊर्जांचा वापर आपण स्वतःसाठी करू शकतो. आणि त्यांना माहिती होतं की अशी कुठली तरी ऊर्जा अस्तित्वात आहे जिचा वापर करून आपण आपल्या जीवनातल्या सगळ्या दुःखांना मधनं बाहेर येऊ शकतो. पण ती ऊर्जा वापरायची कशी हे त्यांना माहिती नव्हतं. यासाठी त्यांनी ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म, भारतीय वेद अशा सगळ्या ऊर्जांचा अभ्यास केला. काही माहितीनुसार म्हटलं जातं की त्यांनी 7 वर्ष आपल्या इथे नागपूर आपल्या काशीमध्ये आले आणि काशीमध्ये त्यांनी 7 वर्ष संशोधन केलं. आणि या संशोधनामध्ये त्यांना पूर्ण डिटेलमध्ये कळलं की ही ऊर्जा कशी वापरली जाते. पण अस्तित्वात असलेल्या ऊर्जेला स्वतः कसं अनुभवायचं हे त्यांना माहिती नव्हतं. मग त्यांना असं लक्षात आलं की अनेक ऋषीमुनींनी किंवा भगवान बुद्धांनी असो, महावीरांनी या ऊर्जांसाठी ध्यान साधनेचा वापर केला. आणि म्हणून डॉक्टर मिकौसी यांनी जपानमधल्या माउंट कोरियामा, कुठे माउंट कोरियामा नावाच्या पहाडीवर जाऊन 21 दिवस अन्न पाणी त्यागून साधना करायचं ठरवलं. आणि 21 दिवस मोजण्यासाठी त्यांनी एका पिशवीमध्ये दगड घेतले आणि तेच दगड रोज एक दिवस संपला की खाली टाकायचे. असं करता करता 20 दिवस संपले आणि ते हताश झाले. अरे, मी ज्या ऊर्जांच्या शोधासाठी माझं संपूर्ण जीवन लावून दिलं, आज ती ऊर्जा अजूनही मला भेटली नाही. आणि म्हणून ते हताश होते. शेवटचा दिवस होता 21वा. आणि ते हताश असताना त्यांनी पूर्ण श्रद्धेने ईश्वरी ऊर्जेकडे प्रार्थना केली की जर खरोखर अशी काही ऊर्जा अस्तित्वात असेल जी लोकांच्या सगळ्या दुःखांमधनं त्यांना बाहेर काढू शकते, तर अशा ऊर्जांचा मला लाभ मिळू दे. आणि असं झालं की त्यांनी त्या ऊर्जेसाठी प्रार्थना केली. आणि 21व्या दिवसाच्या संध्याकाळी त्यांना आकाशातून काहीतरी बलून आणि त्याच्यावर काहीतरी रेखांकित आहे असं दिसलं. आणि संपूर्ण ब्रह्मांडाने जणू त्यांचा शक्तिपात केला. जो तुमचा शक्तिपात मंगळवारी आपण करणार आहे रेकी ऊर्जांसोबत, तर तसा शक्तिपात त्यांचा झाला. आणि तिथून त्यांना पूर्ण ऊर्जावान वाटलं. आज जर जपानमध्ये जर तुम्ही गेलात तर याच माउंट कोरियामा नावाच्या पहाडीवर रेकी ऊर्जांचं मंदिर आहे. आणि जगभरातले अनेक संशोधन डॉक्टर मिकौसींनी जिथे साधना केली त्या स्थानाच्या दर्शनासाठी जात असतात. आणि मी स्वतः रेकी कौन्सिल ऑफ इंडियाची व्हाईस चेअरमॅन आहे आणि आमचा प्रयत्न आहे की रेकी कौन्सिल ऑफ इंडियाच्या माध्यमातून देखील आपली एक रिसर्च टीम तिथे जाणार आहे. आणि आपल्याला अधिक संशोधन करून आपण या रेकी ऊर्जांचा अधिक लाभ लोकांपर्यंत पोहोचवू शकू, याचा आपला प्रयत्न चालू आहे. तर डॉक्टर मिकौसींनी जेव्हा ते सकाळी त्या ऊर्जेतनं बाहेर आले की जेव्हा संपूर्ण शक्तिपात त्यांचा ब्रह्मांडन झाला, तर दुसऱ्या दिवशी ते धावत निघाले. वय जास्ती होतं आणि धावत निघाले. त्यांना असं वाटलं की कुणाला सांगू म्हणून. धावता धावता त्यांच्या पायाच्या अंगठ्याला ठेच लागली आणि पायातनं भळाभळा रक्त व्हायला लागलं. आणि आपल्याला काही लागलं तर आपण काय करतो, पहिले आपल्या हाताने पकडतो ना, तसा त्यांनी पायाचा अंगठा पकडला आणि पहिला रेकीचा चमत्कार बघितला की काही क्षणातच भरभळ वाहणारं रक्त थांबलं आणि त्यांची जखम जी होती ती एकदम नॉर्मल झाली. हा त्यांनी पहिला असा अनुभव घेतला रेकीचा. मग त्यांना खाली आल्यावर असं वाटलं की खूप भूक लागल्याची जाणीव झाली, कारण 21 दिवसापासून अन्न पाणी त्यांनी ग्रहण केलेलं नव्हतं. एका खानावळीत गेले, तिथे त्यांनी पोटभर अन्नाची मागणी केली. पण त्यांचं वय बघता तिथल्या हॉटेल मालकाने म्हटलं की सर, तुम्ही जर उपाशी असाल
तर 2-3 म्हणजे तुम्ही फक्त ज्यूस घ्या, पोटभर काही जेवू नका, थोड्या वेळाने जेवा. पण त्यांनी म्हटलं की मला पोटभर जेवायचं आहे. आता जर आपण एक दिवसाची एकादशीचा उपवास केल्यानंतर पोटभर जेवलं तरी सुद्धा आपल्याला भारी भारी वाटतं, पण डॉक्टर मिकाऊसींना खूप हलकं वाटलं. पण ते जेवत असताना तिथे एक गोष्ट, माझा आवाज क्लिअर येतोय का? ओके, थँक्यू. कारण इकडे मेसेज, मॅडम तुमचं नेट चेक करा, बाकीच्यांना आवाज क्लिअर येतोय. ओके. तर मग काय झालं, त्यांनी तिथे हॉटेल मालकाची एक नात होती, तिच्या चेहऱ्यावर खूप वेदना दिसत होता, कारण ती मुलगी त्या डॉक्टर मिकाऊसींना वाढत होती. आणि जेव्हा त्यांनी विचारलं की तिचे दाढ सुजलेले आहेत आणि म्हणून तिच्या चेहऱ्यावर वेदना आहेत आणि तिला पेन होतोय, तेव्हा डॉक्टर मिकाऊसींनी अंतरप्रेरणेने विचारलं की मी या मुलीला स्पर्श करू शकतो का. त्यांचं वय आणि त्यांचा चेहरावरचं तेज बघता हॉटेल मालकांनी परवानगी दिली. डॉक्टर मिकाऊसींनी अगदी काही वेळ त्या मुलीच्या दोन्ही गालांवर हात ठेवला आणि ती मुलगी म्हणजे डॉक्टर मिकोसिनचा पहिला पेशंट होती. आणि त्याच्यानंतर त्या मुलीचे 10 ते 15 मिनिटात चेहऱ्यावरची स्वेलिंग उतरली, तिच्या वेदना कमी झाल्या आणि ती त्या मुलीच्या चेहऱ्यावर हास्य आलं. डॉक्टर मिकाऊसींनी असं वाटलं की मी आता मला आयुष्यात जे काही पाहिजे होतं ते मी सगळं मिळवलेलं आहे आणि आता या ऊर्जांचा मी गरीब लोकांसाठी वापर करेल. आणि म्हणून त्यांनी जपान मधल्या बेगर सोसायटी, भिकाऱ्यांची जी वस्ती होती, तिथे एक झोपडी बांधली आणि तिथल्या दुःखी कष्टी लोकांची सेवा करायला सुरुवात केली. डॉक्टर मिकॉसींनी आपल्या आयुष्यातले 7 वर्ष त्या लोकांवर खर्च केले. पण परिणाम काय झाला माहितीये का? ते लोक ठीक झाले, ज्यांना सभ्य लोकांच्या वस्तीत जाऊन जगायला डॉक्टर मिकॉसींनी प्रेरित केलं, ते लोक वारंवार त्या बेगर सोसायटीमधून वापस आले. आणि तेव्हा डॉक्टर मिकॉसींना वाटलं की माझं नेमकं काय चुकलं, मी यांना आजारातनं बरं केलं, सभ्य चांगलं हे केलं, मग चूक कुठे झाली की हे लोक परत परत वापस येत आहे. एक दिवस ते ध्यानस्थ बसले आपल्या कुटीचं दार बंद करून. आकाशवाणी म्हणा किंवा इंटेन्शन त्यांना प्राप्त झाले. 2 प्रश्न त्यांना पडले, तुला इथे कोणी बोलवलं होतं का? उत्तर काय होतं? नाही. त्याच्या बदल्यात तू काही घेतलं का, जी काही सेवा दिली? उत्तर काय होतं? नाही. आणि इथून एक नियम तयार झाला, कुणी मागितल्याशिवाय रेकी द्यायची नाही आणि त्याच्या बदल्यात काहीतरी मोबदला घ्यायचा. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मॅडम हे दोन्ही नियम तर तुम्ही तोडून राहिले. मी एकही नियम तोडत नाहीये. कसं? ज्या दिवशी तुमचा रेकीचा शक्तिपात होईल तेव्हा तुम्ही जबरदस्तीने याल की स्वतःहून याल? म्हणजे तुम्ही उपस्थित आहात म्हणजे तुमची परवानगी तुम्ही दिलेली आहे तुम्हाला शक्तिपात करून द्यायची, बरोबर? तिथे आपण रेकीचा पहिला नियम पाळला, कारण तुमची उपस्थिती ही जबरदस्तीने नाही आहे, मी जबरदस्ती केलेली नाही आहे. तुम्ही स्वतःहून शक्तिपाताला उपस्थित राहणार आहे. शक्तिपात आपला पहाटे 5:15 वाजता होणार आहे मंगळवारी, लक्षात ठेवा. तसं ग्रुपवर माहिती दिली जाईल. मंगळवारी पहाटे आपला शक्तिपात होईल आणि त्याच्यानंतर तुम्ही स्पर्श चिकित्सेने या सगळ्या प्रॅक्टिकलचा उपयोग करू शकणार. ठीक आहे. आणि दुसरा नियम, त्याच्या बदल्यात तुम्ही घेतलं का? आपला क्लास निशुल्क आहे, पण आपल्यापैकी काही लोक जे सेकंड थर्ड लेवलला येतील, मी काय समजते त्याची जी काही फी माझ्याकडे येईल, माझ्याकडे जेवढ्यांनाही मी लेवल 1चा शक्तिपात दिला त्या सगळ्यांची फी मी त्याच्यातच इन्क्लूड करून घेत असते. बरोबर आहे? म्हणजे मी माझ्या पद्धतीने घोषित केलेला आहे, अरे बाबा ज्याही लोकांची सेकंड थर्ड लेवलला ऍडमिशन आली त्याच्यात माझी या सगळ्यांची लेवल 1ची पण फी इन्क्लूड झाली, असं मी समजून घेते. ठीक आहे. त्याच्यामुळे का बरं? कारण मला नियम तोडायचे नाही आहे, तर ते नियमासाठी मी या 2 गोष्टी केलेल्या आहेत. आणि म्हणून हा क्लास आपण निशुल्क घेऊ शकतो. याआधी जेव्हा आपला हा क्लास पेड होता तेव्हा माझी रेकी लेवल 1ची फी 3,000 होती, रेकी लेवल 2ची फी 4,000 होती, रेकी लेवल 3ची फी 5,000 होती, क्रिस्टल थेरपीची 5,000, पेंडुलम डॉजिंग 5,000. पण आता जे लोक रेकी सेकंड थर्ड लेवलला येतील पुढे जे काही, तर त्या सगळ्या क्लासेसची मिळून फी 5,000 रुपये. अगदी रेकी लेवल 2, रेकी मास्टर लेवल, क्रिस्टल थेरपी, पेंडुलम डाउजिंग तो नंतरचा विषय आहे. ठीक आहे. आता बघा, डॉक्टर मिकाऊसींनी मग तिथून आपलं कुटीमधनं निघाले, जो आपला विषय चालू होता रेकीचा इतिहास, आणि त्यांनी सभ्य लोकांच्या वस्तीमध्ये बोर्ड लावला, बिना औषध उपचार. आता मला सांगा की जपान सारखं सुशिक्षित राष्ट्र, सायंटिफिक एनर्जीने काम करणार, आणि तिथे म्हटलं का बिना औषध उपचार, लोक विश्वास ठेवणार होते का? पण एखादा व्यक्ती आजाराने एवढा पीडित होतो, कुछ भी हो जाए मुझे इसमें ठीक होना है, आणि असं म्हणून एक पोटदुखीचा पेशंट त्यांच्याकडे आला आणि त्या पोटदुखीच्या पेशंटने काय केलं माहितीये का? सगळं त्याचं हिलिंग चालू केलं.
म्हणजे त्या सगळ्या पद्धतीने पेशंटचं हिलिंग झालं आणि त्याला फायदा झाला, त्यांनी सगळ्यांना सांगायला सुरुवात केली. आणि तो काळ होता जपानमध्ये द्वितीय महायुद्ध जे चालू होतं तो काळ होता. आणि तेव्हा जे एअर चीफ मार्शल जे होते ते होते चिरोजी हयाशी. जे डॉक्टर मिकाउसी नंतर रेकीचा वारसा ज्यांनी चालवला ते होते चिरोजी हयाशी. यांनी तिथे रेकी म्हणजे डॉक्टर मिकाउसींना शरण गेले आणि पुढे त्यांनी जपानमध्ये रेकीचा प्रचार आणि प्रसार केला आणि मोठं रेकीचं हॉस्पिटल त्यांनी निर्माण केलं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आता चिरोजी हयाशी सोडा किंवा मिकाउसी सोडा, सगळ्यात महत्व आहे हवाई टकाटा यांना. आता तुम्ही म्हणाल का मिकाउसींनी रेकी रिडिस्कवर केली, चिरोजी हयाशींनी त्याला हॉस्पिटलचं रूप दिलं, पण हवाई टकाटा या पहिल्या रेकी महिला ग्रँडमास्टर होत्या म्हणून महत्वाचं आहे का? मुळीच नाही. यांना का बरं महत्वाचं? या रेकी सोबत जगल्या. हवाई टकाटा या मूळच्या जपानच्या होत्या, लग्नानंतर अमेरिकेला सेटल झालेल्या होत्या. त्यांना वयाच्या 30व्या वर्षी रेअर काइंड ऑफ कॅन्सर झाला. डॉक्टरांनी म्हटलं होतं की ठीक होऊ शकणार नाही कारण खूप कॉम्प्लिकेशन्स होत्या. पण त्या जपानच्या असल्यामुळे त्यांना असं माहिती होतं की जपानमध्ये अशी काहीतरी एनर्जी डेव्हलप झालेली आहे जिचा वापर करून आपण बरं होऊ शकतो. त्या अमेरिकेतनं जपानला आल्या आणि चिरोजी हाशींच्या मार्गदर्शनात 6 महिने त्यांच्यावर उपचार चालला. किती महिने? 6 महिने. वय किती होतं त्यांचं तेव्हा? जवळपास 30 वर्ष. आणि त्याच्यानंतर त्या वय वर्ष 82 पर्यंत जगल्या आणि जगाला त्यांनी 22 रेकी ग्रँड मास्टर दिले. ही मोठी विशेषता आहे. जगाला 22 रेकीचे ग्रँड मास्टर त्यांनी दिले, ही सगळ्यात मोठी रेकीची विशेषता आहे, जी हवाई टकाटांनी आज तुम्हाला जी मी रेकी शिकवते त्यानुसार रेकी परंपरेनुसार माझा 10वा क्रमांक लागतो. माझ्या ज्या गुरु आहेत त्यांचा 9वा क्रमांक लागतो या रेकी परंपरेनुसार. तर लक्षात घ्या, ही जी रेकी ऊर्जा आहे ही ब्रह्मांडी ऊर्जा या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचली. आणि आज रेकीचं मुख्य केंद्र जपान नसून अमेरिका आहे. तिथे रेकीचं इंटरनॅशनल असोसिएशन जे आहे रेकीचं ते आज अमेरिकेला अस्तित्वात आहे. तर हा आपण बघितला रेकीचा थोडक्यात इतिहास आता आपण बघितला. आणि आता आपण बघणार आहोत औरा. ठीक आहे. औरा सगळ्यांना आज आपण बेसिक औरा काय आहे हे समजावून घेणार आहे आणि ही रेकी ऊर्जा आपण कशा पद्धतीने वापरू शकतो. तर सगळ्यात पहिले जो काही प्रॉब्लेम येतो तो कुठे येतो? आपल्या आभा मंडळामध्ये. ठीक आहे. हा आभा मंडळ आपण बघायला पण शिकवणार आहे, आभा मंडळ स्कॅन करायला शिकणार आहे. तर आजच सगळं होणार नाही, काही प्रॅक्टिकल आपण सोमवारी कंप्लीट करणार आहे. आज जेवढं 20 मिनिटात होईल तेवढं आपण कंप्लीट करणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात मोठं म्हणजे सगळ्यात पहिले औरा काय आहे? औरा म्हणजे आभा मंडळ. कोणी कोणी देवाच्या फोटोच्या मागे असा गोल गोल बघितलेला आहे ना, तो गोल एक असतो ऊर्जांचा, तो त्या देवाचा ऊर्जा काय असते? तो फक्त देवालाच असतो का? देवालाच फोटोला असू शकतो का तो औरा? तुम्हाला मला नाहीये का? काय वाटतं तुम्हाला? मला तो औरा आहे का? आरती मॅडम अनम्यूट करा बरं. आहे का तुम्हाला मला औरा? सांगा. हो मॅडम, आपल्या बॉडीमध्ये ऑरा असतो, पण तो दिसतो की नाही अजून असं लक्षात नाही आलेलं अच्छा. आणि मी तुम्हाला तुम्हाला माहितीये का? अनम्यूट करा. तुम्हाला मी आत्ता तो औरा बघायला शिकवला तर? आहे. तुमचं थँक्यू मॅडम. अच्छा, थँक्यू का? ठीक आहे. तर माईक ऑन ठेवा आणि काय करायचं बघा. आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला माझा चौरा बघायला शिकवते. ठीक आहे. आता सगळ्यांनी काय करायचं? माझ्या नो स्ट्रीपवर लक्ष केंद्रित करा. नो स्ट्रीपवर लक्ष केंद्रित करा. तर काही क्षणांमध्ये विदिन सम सेकंड नो स्ट्रीप नाकाच्या शेंड्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि तुम्हाला इथे असं एक राऊंडचं सर्कल दिसायला लागेल. कोणाकोणाला दिसलं त्यांनी चॅटबॉक्स मध्ये सांगा किंवा हात असा वर करून सांगा. नो स्ट्रीपवर लक्ष केंद्रित करा. तुम्ही माझा औरा आत्ता बघू शकता. कुणाकुणाला दिसला बघा एक राऊंड सर्कल दिसला का सुचिता मॅडम? ओके. जयश्री मॅडमला दिसला, जयश्री शिंदेना. अलका मॅडम दिसला का? अलका मॅडम बघा बरोबर, नेहाल. चेक करा. हा. एक मिनिट, तुमचा माईक बंद करतोय. बाकीच्यांना मी सोडून बाकी तुम्ही दिसाल. ओके. यस यस. प्रिया मॅडमला दिसला, अदिती मॅडमला दिसला. ओके. दिसला ना? शायली मॅडम दिसला का?
नोज टिपवर लक्ष केंद्रित करा, नोज टिपवर लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुम्ही माझ्या नोज टिपवर लक्ष केंद्रित कराल बघा, या लेवलवरती राऊंड दिसतोय. चेक इट. हा असा जो राऊंड आहे हा माझा आवरा आहे. ठीक आहे, असा तो औरा तुम्ही दुसऱ्यांचा पण बघू शकता. मी काल तुम्हाला सांगितलं होतं तुमच्यासोबत एका व्यक्तीलाच ठेवायचं आहे. ठीक आहे, तर तुम्ही तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला तुमच्या आय लेवलवर असं बसवा आणि तुम्ही त्या व्यक्तीचा औरा बघू शकता. बघा बरं, घरी ट्राय करा. तुमच्या घरच्या एखाद्या व्यक्तीला आय लेवल उठा, पण भिंत प्लेन सरफेस असली पाहिजे, लाईट कलरची भिंत असली पाहिजे, तर तुम्ही औरा चांगल्या पद्धतीने बघू शकाल. भिंत प्लेन सरफेस असू द्या तुमच्या घरचा, तुम्ही औरा चांगल्या पद्धतीने बघू शकणार आहे. त्याला घरच्यांचा बघून बघायचा प्रयत्न करा. आता ज्यांच्याकडे कोणी बघायला नाहीये त्यांनी एका पॉइंट, हा सजीव निर्जीव सगळ्याच वस्तूंना औरा असतो, तो मी तुम्हाला आता दाखवणार आहे. ए बेटा जान्हवी, जान्हवी, एक मिनिट, त्याचे कनेक्शन काढले का चेक कर बरं. माईकही बंद आहे आपली. हा वायर याचे काढलेला होता ना. हे बघ, कॅमेराचा लागलाय का? कॅमेराचा कॅमेरा हा वायर कुठे? क्लासमध्ये हा वायर बघ. औरा बघताना डोळे बंद बिंद नाही करायचे, डोळे उघडे ठेवूनच चालूच ते. हा शेअर तर नाही होत. आता बघा, हा जो दुसरा कॅमेरा तुम्हाला दिसतोय ना, याच्यावर मी एक डॉट काढते. ठीक आहे, या डॉट कडे तुम्ही एकटक बघा. तुमच्या समोर मी आता हा डॉट काढलेला आहे आणि या डॉट कडे तुम्ही एकटक जर बघितलं तर आय एम नॉट टॉकिंग अबाउट शॅडो, शॅडो म्हणत नाही. या डॉटच्या अवतीभोवती तुम्हाला एक प्रकाशाचं वलय दिसेल. दिसत आहे एक प्रकाश? या डॉटच्या अवतीभोवती, एक मिनिट, तो हलतोय कॅमेरा. लाईट नाही, प्रकाशाचं वलय. ठीक आहे, तर त्या प्रकाशाचं वलय म्हणजे काय आहे, तर आपल्याला या पॉइंटचा आपण औरा बघू शकतो. बघा, लाईट नाही आहे इथे, बघा एक लाईट असा प्रकाशाचं वलय दिसतं, हा या पॉइंटचा औरा आहे. आता जर मी हा इथे पेन ठेवला तर मी पेनाची शॅडो बघायची नाही आपल्याला. इथून बघा एक लाईटचा सरफेस दिसतो आपल्याला या साईडनी,
एक असा प्रकाशाची लाईन दिसते, एक लाईट. या लाईटचा वर्क जो आहे तो इथे आपल्याला एक एनर्जी देत असतो. या लाईटला आपण बघू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जर मी आता माझा हात ठेवला, तुम्ही पण तुमच्या रजिस्टरवर तुमचा हात ठेवू शकता, तर शॅडो नाही, आपण शॅडोचा विचार करत नाहीये. एक प्रकाशाचं वलय आपल्याला दिसतं, ते प्रकाशाचं वलय म्हणजे आपला औरा आहे. ते प्रकाशाचं जे वलय असतं ते प्रकाशाचं वलय म्हणजे आपला औरा आहे. एक प्रकाशाचं जो बघा जे सरफेस आहे, तो प्रकाश हा जो दिसतो ना, एक प्रकाशाची जी लाईन दिसते, सावली नाही, एक प्रकाशाची जी लाईन दिसते, ती प्रकाशाची जी लाईन आहे ती म्हणजे माझ्या बोटांचा औरा आहे. तर हा आभामंडळ सजीव आणि निर्जीव वस्तू अशा प्रत्येकालाच अस्तित्वात असतो. ठीक आहे. सजीव आणि निर्जीव अशा प्रत्येक वस्तूमध्ये तो तो जो वलय असतो तो सगळ्यांसाठी उपस्थित असतो. एक मिनिट, जरा मला शेअरिंग स्टॉप करू दे. ओके. तर आता या पद्धतीने आपण या ऊर्जांचा वापर स्वतःसाठी आणि इतरांसाठी करू शकतो. ठीक आहे. आता आपण बघूया की ही एनर्जी कशा पद्धतीने आपण यूज करू शकतो आणि या ऊर्जांचा लाभ आपल्याला आणि आपल्या फॅमिलीला कशा पद्धतीने होऊ शकतो. तर औरा बघणं आपला हा विषय नाहीये. तर या औराचं आपल्याला क्लिन्झिंग करायचं की कशा पद्धतीने, कारण जी काही निगेटिव्हिटी वातावरणातली येत असते, मी 2 ठिकाणी दिसत आहे. एक मिनिट, आता काय करायचं, स्विच कॅमेरा. आता आता आली का एकाच कॅमेरामध्ये? नाही, 2 कॅमेरा दिसत आहे. एकच मिनिट, जरा आमच्याकडे व्हिडिओ शूट होता त्याच्यामुळे थोडं सिस्टम आमचं इकडे तिकडे चेंज झालं. माऊस बंद झाला. जमलं. ओके, चला, थँक्यू. सो हा जो आभा मंडळ आहे आपला, या आभा मंडळाला आपल्याला नुसतं बघायचं नाही. तर आता याचा का बरं शिकतोय, आपला हा रेकीच्या याच्यातला भाग का टाकलेला आहे, तर लक्षात घ्या, जी काही आपल्याकडे समस्या येते ना, सगळ्यात पहिले आपल्या औरामध्ये येते. कशी? आता जसं तुम्हाला सांगितलं की तुम्ही गर्दीच्या ठिकाणी गेलात आणि तिकडून आल्यावर लग्न समारंभामध्ये गर्दी असते, तुम्ही मॉलमध्ये जाता, सिनेमागृहात जाता किंवा एखाद्या प्रदर्शनीला बघायला जाता, तर तिथे काय होतं, गर्दी असते. मग त्या गर्दीतून आल्यावर आपलं डोकं दुखते. किती लोकांना त्रास होतो तो डोकेदुखीचा, डोकं दुखतं, अनइझी वाटतं. आता असं का वाटतं? कारण तिथे अनेक लोकांचा औरा एकत्र आलेला असतो आणि तो सगळ्यांचाच औरा काय पॉझिटिव्ह असतो का? नाही असत. आणि मग जर आपण नकारात्मक एनर्जीच्या संपर्कात आलो तर मग आपल्याला शारीरिक वेदना होतात, म्हणजे दुःख, डोकं दुखायला लागतं, चिडचिड होतं आणि तुम्हाला कळतच नाही की नेमकं काय झालेलं आहे. असंच कधी कधी काय होतं, एखादा व्यक्ती आपल्या घरी आला, अरे हा केव्हा उठून जाईल असं वाटतं. वाटतं की नाही वाटत? कारण त्या व्यक्तीची एनर्जी नकारात्मक असल्यामुळे आपल्याला निगेटिव्हिटी वाटते. कारण आणि एखादा व्यक्ती आपल्या घरी आल्यावर खूप प्रसन्न वाटतं की वा किती छान झालं. का बरं? कारण त्या व्यक्तीची ऊर्जा पॉझिटिव्ह येते. आणि म्हणून आपले लोक म्हणजे नातेवाईक किंवा आपले मोठे गुरु वगैरे काय सांगतात की नेहमी संगत चांगल्याची करावी. चांगल्या व्यक्तीच्या संगतीत आपला औरा देखील सकारात्मक होतो आणि पॉझिटिव्ह होतो. आणि नकारात्मक व्यक्ती, कारण तो एखादी मैत्रीण तुमच्या घरी येऊन बसली, सतत याचे घराणे त्याचे घराणे करत बसली, ती गेल्यानंतर ते विचार आपल्या डोक्यात राहणार. मग तिचे विचार, ते नकारात्मक विचार आपल्या डोक्यात फिरून राहून आपलं माइंड खराब होणार आहे. आणि माइंड खराब होऊन आपण आपल्या घरचे कामं करू तर घरच्या कामांमध्ये सुद्धा नकारात्मक ऊर्जा जाणार. मग एखादी मैत्रीण आली आणि तिने खूप चांगल्या चांगल्या गप्पा मारल्या, पॉझिटिव्ह, चला आपण एखादा असा प्रोजेक्ट करू, एखादा असा उपक्रम करू, अशा सकारात्मक ऊर्जा जर पोहोचवल्या तर काय होईल, तुमच्या एनर्जीला पॉझिटिव्हिटी मिळेल आणि जीवनामध्ये हॅपीनेस क्रिएट होणार. बरोबर की नाही? आणि म्हणून आपल्याला नेहमी चांगल्या लोकांची संगत करत आहे. आता मला सांगा, आज आपल्या क्लासचा 5वा दिवस आहे, आपण 1 मिनिट तरी नकारात्मक गोष्टींवर बोललो का? कंटिन्युअस तुमचा हा 1 तास जर पॉझिटिव्ह ऊर्जांनी जातो आहे,
आणि हा क्लास केल्यानंतरही डोक्यात येणारा विचार पॉझिटिव्ह राहील की निगेटिव्ह? सांगा सुचिता मॅडम, कसे विचार येतील? माईक माईक ऑन करा. माईक ऑन नाही झालाय. काय होईल सुचिता मॅडम सांगा. आवाज नाही येते बघ तुमचा. माईक माईक ऑन नाही झालाय ना. त्या माईकच्या बटनवर क्लिक करा. हा बोला आता. हॅलो. हा बोला. हा, पॉझिटिव्ह होणार मॅडम. आणि म्हणून संगत कशी करायची? चांगल्याची, पॉझिटिव्ह वाल्यांची, कायम आपल्याला काहीतरी चांगलं, जसं तुमच्या सानिध्यात राहून आम्हाला खूप बरं वाटतं. एक तास तो रिपीट रिपीट क्लास केला तरी बोर नाही होते, छान वाटतं, दिवस चांगला जातो. सगळ्यात महत्वाचं हेच. चला छान, थँक्यू. तर याच पद्धतीने आपल्याला आपल्या अवतीभोवती जे लोक आहेत ते नेहमी पॉझिटिव्ह आणि सकारात्मक विचार करणारे ठेवायचे आहेत. आणि त्याच्यासाठी 4 चांगले पुस्तकं नेहमी आपल्या कलेक्शन मध्ये असलं पाहिजे. मी स्कूल मागे एका शाळेमध्ये सेमिनार घ्यायला गेले, विचारलं, पालकांसाठी आणि टीचरसाठी सेमिनार होता, तुमच्या घरात तुम्हाला 5 पुस्तकं अशी आहेत का जे तुमच्या पॉझिटिव्हिटीसाठी काम करतात? किती लोकांकडे कमीत कमी 5 पुस्तकांचा संग्रह आहे? ज्यांच्याकडे आहे त्यांनी असा हात करायचा आणि थोडस शाबासकी द्यायची स्वतःला की आमच्याकडे आहे. कारण पुस्तकं खूप चांगले मित्र असतात. आणि जर का ते आपल्याकडे नाही आहे, आज माझ्याकडे कमीत कमी 300 ते 500 पुस्तकांचा संग्रह आहे जे पूर्णपणे पॉझिटिव्ह एनर्जी देणारे आहेत. माझ्या आजूबाजूलाच कमीत कमी 150 ते 200 पुस्तकं ठेवलेले आहेत की जे प्रत्येक क्षण मला पॉझिटिव्ह देतात. की लक्षात ठेवा, आपण आपल्या ब्रेनमध्ये नकारात्मक विचारांचा संच येऊ द्यायचा नाही. आपल्या आजूबाजूला आवराच असा ठेवायचा, चांगल्या लोकांची संगत. मग चांगले लोक प्रत्येकच आपल्याला इकडे तिकडे भेटतील का बाहेर? मग आपल्याला चांगले लोक पुस्तकात भेटतील की नाही? जेवढे पुस्तकं तुमच्या संग्रही आहे याचाच अर्थ काय आहे? त्या सकारात्मक लोकांच्या पॉझिटिव्ह ऊर्जांची पॉझिटिव्हिटी तुमच्या जीवनामध्ये उपलब्ध आहे, जे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये गाईड करत असतात. आणि म्हणून आपल्याला नेहमी पॉझिटिव्ह लोकांची संगत करायची आहे, जेणेकरून आपला औरा हा नेहमी सकारात्मक आणि पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. ठीक आहे. जसा हा एका पॉइंटचा औरा आहे तसा प्रत्येक व्यक्तीला औरा आहे. आणि औरा पॉझिटिव्ह किंवा नकारात्मक असू शकतो. आणि म्हणून आपल्याला कसा ओळखायचा पॉझिटिव्ह किंवा नकारात्मक औरा हे प्रॅक्टिकली आपण सोमवारच्या सेशनमध्ये शिकणार आहोत. की कुणाचाही औरा स्कॅन कसा करायचा, एखाद्याच्या शरीरावर दुखणे कुठे आहेत ते तुम्हाला विदाऊट एनी टच कसे बघायचे, हे आपण सोमवारच्या सेशनमध्ये शिकणार आहोत. प्रॅक्टिकल सेशन राहणार आहे, मजा येणार आहे सोमवारच्या सेशनमध्ये. की तुम्ही एकमेकांचा औरा स्कॅन करायला शिकणार आहे, फील करायला शिकणार आहे. आणि त्या औरा फक्त स्कॅन आणि फील नाही, त्याला आपण क्लीन करायला पण शिकणार आहे. स्वतःची एनर्जी कशी क्लीन करायची, दुसऱ्यांचा औरा कसा क्लीन करायचा, हे आपलं पूर्णपणे सोमवारचं प्रॅक्टिकल सेशन राहील. मंगळवारच्या पहाटे तुमचा शक्तिपात होईल. आणि मंगळवारी आपण ऍक्च्युअल मिळालेल्या ऊर्जांनी म्हणजे तुमच्या शब्दांनी पाण्याची चव बदलणं आणि तुमच्या शब्दांनी मिठाचा खारटपणा कमी होणं, हे प्रॅक्टिकल आपण दुपारच्या सेशनला मंगळवारी करणार आहे. इथून पुढे जेवढेही सेशन आपले होतील पुढच्या आठवड्यात, सोमवार ते शुक्रवार, ते टोटली प्रॅक्टिकल सेशन होणार आहे. तर त्याच्यामुळे शक्य असेल तर उपस्थित राहा. व्हिडिओचा सपोर्ट आपला असतोच, पण जर प्रॅक्टिकली समोरासमोर तेव्हाच्या तेव्हा केलं तर त्याचा रिझल्ट खूप चांगला येतो. तर आपण आता भेटणार आहे सोमवारी दुपारी 3 वाजता. ओके. सो तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, जबरदस्त राहा. जीवनाच्या प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आजचं सेशन कसं वाटलं नक्की शेअर करा. तुमचं शेअरिंग माझ्यासाठी प्रेरणा आहे. आणि रेकॉर्डिंग, आणि आता आम्ही एक युट्यूब सिरीज चालू केलेली आहे, ती जर तुम्हाला पाहिजे असेल तर आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशीच पॉझिटिव्ह माहिती सतत तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. आज काही हँडरेज आहेत, पण मी प्रॉमिस करते की शेवटच्या दिवशी आपल्या क्लासचा जो लास्ट डे राहील त्या दिवशी माझं प्रॉमिस आहे की शेवटच्या 100 पर्यंत प्रत्येकाच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला दिली जातील. अगदी त्याला 3 तास लागले तरी तुमची तयारी ठेवायची, 3 तास बसायची. मी तुमच्यासाठी सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे. ओके. सो थँक्यू. भेटूया सोमवारी दुपारी 3 वाजता. मला ऐकून घेतलं यासाठी पुनश्च एकदा कोटी कोटी आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.
मॅडम चौथ्या आणि पाचव्या निवडणुकीत